विश्ववंदनीय विश्व शांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी रिधोरा अकोला या ठिकाणी बुद्ध शासन बुद्ध विहाराच्या या परिसरामध्ये पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आपण सर्वांनी आयोजन केलं। या निमित्ताने आपणा सर्वांना धम्मोपदेश देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक असे आताच आपणा सर्वांना बाबासाहेबांच्या जीवनाविषयी धम्मदेशना दिली, असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल। आपल्या या परिसरामध्ये काम करणारे पूजनीय भिक्खू, संबोधी आणि सर्व उपस्थित श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी बुद्ध शासन बुद्ध विहाराच्या या परिसरामध्ये आपण या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमासाठी विशेष ज्यांचं सहकार्य लाभलं अशा महामाया उपासिका संघ, पंचशील क्रीडा मंडळ रिधोरा व संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या वतीने या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। अगदी सकाळपासून आपण या धम्मचिंतनामध्ये आज आहात। छोटे काणी का होईना परंतु सुंदर अशी धम्म रॅली सुद्धा आपण सकाळच्या सत्रामध्ये संपन्न केली। पूजनीय भिक्खू संघाचं भोजनदान झालं, पुन्हा छोटे काणी रॅली झाली, भंतेंची देशना सुद्धा आपण श्रवण केली। यानंतर सुद्धा एक देशना तुम्हा सर्वांना श्रवण करायची आहे, त्यामुळे किमान 2 तासापर्यंत आपणा सर्वांना इथे बसायचं आहे। किमान 2 तास, जास्त होऊ शकते किंवा कमी सुद्धा होऊ शकते। भोजन आपण शरीराचं रोजच करतो, आहे की नाही? बऱ्याच दिवसानंतर आपण भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करत आहात आणि त्यामुळे धम्मदेशना श्रवण करत असताना आपलं चित्त एकाग्र असावं। पहिली गोष्ट आपण चिंतन केलं पाहिजे की मी नेमकं इथं आलो कशासाठी। हा एक स्वतःला प्रश्न आपण विचारला पाहिजे की मी इथे का आलो, मी कशासाठी आलो। हा प्रश्न स्वतःला जर आपण विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकते की नेमकं मी इथे कशासाठी आलो।
कारण सर्व कार्य सोडून तुम्ही इथे आला आहात. घरचे कामधंदे तुम्ही सोडले. भोजन सुद्धा काही लोकांनी केलं, काही लोकांनी केलं नाही. काही गावातील असतील, काही बाहेरून सुद्धा उपासक उपासिका धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आला आहात. आपण जो वेळ स्वतःसाठी देत असतो त्या वेळेचा सदुपयोग आपल्यासाठी झाला पाहिजे. आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या कल्याणासाठी झाला पाहिजे. कारण देशना श्रवण करत असताना जर तुमचं चित्त एकाग्र असेल तर तुम्ही देशना श्रवण करू शकता. अन्यथा तुमचं चित्त जर एकाग्र नसेल, तुमचं चित्त जर भटकत असेल, वेगवेगळ्या विषयामध्ये रममान होत असेल तर धम्मदेशना तुम्ही श्रवण करू शकत नाही. आणि जेवढं तुम्ही श्रवण केलं असेल तर त्याचा लाभ विशेष रूपाने तुमच्यासाठी काही होऊ शकत नाही. आणि त्यामुळे स्वतःच्या मनाला प्रसन्न करून, आनंदी करून मी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी बसलो आहे असं स्वतःला आपण सांगायचं आहे. कारण भगवंत जेव्हा जेव्हा देशना देत असत तर लोकांच्या मनाची मानसिकता जाणून भगवंत धम्मदेशना देत असत. धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आलेले जे सर्व लोक आहे, घरून जरी आपण त्या विचाराने येत असेल धम्मदेशना श्रवण करण्याच्या उद्देशाने, परंतु आपलं सर्वांचं चित्त धम्मदेशना श्रवण करण्यास कडेच लागेल असं मात्र बिलकुल नाही. कारण चित्त चंचल आहे, दुर्दम्य आहे, कठीण आहे, वेगवेगळ्या विषयामध्ये रममान होणार असतं. आणि त्यामुळे भगवंत जेव्हा देशना द्यायचे तर जे लोक प्रसन्न असतात, आनंदी असतात आणि विशेष रूपाने देशना श्रवण करण्यासाठी जे लोक येतात त्या सर्व लोकांच्या चित्ताचं भगवंत अवलोकन करत असत. आणि अवलोकन केल्यानंतर त्या समूहामध्ये ज्या मनुष्यांचं चित्त प्रसन्न आहे, आनंदी आहे, प्रमुदित आहे, प्रसन्न आहे, तर त्या व्यक्तीला उद्देशून भगवंत देशना देत असत. ऐकणाऱ्याला असं वाटायचं की भगवंत मलाच बोलत आहे, परंतु प्रत्यक्ष रूपाने भगवंत एका व्यक्तीच्या चित्ताला लक्ष्य करून धम्मदेशना देत असत. ज्या व्यक्तींच्या चित्ताला लक्ष्य करून भगवंत देशना देत असत त्या व्यक्तीला लाभ होत असे. मग तो श्रोतापन्न होत असे, सकृतागामी होत असे, अनागामी होत असे, अशा प्रकारच्या अवस्थेला तो व्यक्ती प्राप्त होत असे. त्याच्या सोबत सोबत अन्य जे उपासक उपासिका देशना श्रवण करत असत तर त्यापैकी सुद्धा ज्यांचं चित्त प्रसन्न असते, आनंदी असते, तर तशा लोकांना लाभ होत असे. भगवंत देशना देत असताना सुरुवातीला दान कथा सांगायचे, शील कथा सांगायचे, स्वर्ग कथा, नरक कथा, कामवासनेचे दुष्परिणाम, दानाचे सुपरिणाम, या सर्व प्रकारच्या गोष्टीची देशना भगवंत देत असत. आणि जेव्हा मनुष्यांचं चित्त प्रसन्न होत असे, आनंदी होत असे, तर तेव्हा भगवंत श्रेष्ठ 4 आर्य सत्याचे देशना देत असत. आणि त्यामुळे भगवंताची देशना श्रवण केल्यानंतर सहज ज्यांना लाभ होत असे तर त्यांच्या मुखातून सहज उद्गार निघायचे, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान किती अलौकिक आहे. भगवान ज्याप्रमाणे रस्ता भरकटलेल्या मनुष्याला रस्ता दिसावा, ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा, ज्याप्रमाणे गुप्त असणारं धन उघड करावं, अगदी तशाच प्रकारे वेगवेगळ्या अंगाने भगवंताने धम्म प्रकाशित केला आहे. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, आजपासून मी धम्माला शरण जातो, आजपासून मी संघाला शरण जातो, अजीवनपर्यंत
म्हणजे जोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत भगवंताच्या सद्धमाचा मी उपासक आहे, अशा प्रकारे भगवान आपण जाणावे, समजून घ्यावे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बघा भगवंताची देशना श्रवण केल्यानंतर लोकांच्या चित्तातून सहज भाव ते निर्माण होत असत. आणि त्यामुळे हा भाव कधी उत्पन्न होऊ शकतो? जेव्हा आपण एकाग्र चित्ताने धम्मदेशना श्रवण करत असतो. कारण धम्मदेशना श्रवण करत असताना सर्वच लोकांना समान रूपाने लाभ होईल असं आपण सांगू शकत नाही. कारण प्रत्येकाचं चित्त, प्रत्येकाचं मन हे भिन्न भिन्न आहे. जरी तुम्ही इथे सर्वजण शरीराने जरी बसला असाल तरी सर्वांचं चित्त एकाग्रच आहे, सर्वांचं चित्त प्रसन्न आहे, सर्वांचं चित्त आनंदी आहे, किंवा सर्वांना त्याचा लाभ होईलच असं बिलकुल नाही. परंतु ज्याचं जशा प्रकारचं कुशल कर्म असेल, जशा प्रकारचं पुण्य कर्म असेल, तशा प्रकारचा लाभ त्या मनुष्याला मात्र नक्कीच प्राप्त होत असतो. तो ज्याच्या त्याच्या पुण्याचा भाग आहे. आज या मंगलमय प्रसंगी एक छोटेखानी उपदेश मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. भगवंताच्या काळामध्ये असंख्य वेळा भगवंताला श्रावस्तीला बोलवण्यात येत असे. कारण अनाथ पिंडकाने 54 करोड सुवर्ण मुद्रा खर्च करून सुंदर अशा जेतवन विहाराची निर्मिती केली होती. 45 वर्षावास भगवंताने जेतवन विहारामध्ये केले. 45 वर्षापैकी भगवंताने 25 वर्षावास जेतवन विहारामध्ये केले. त्यापैकी 19 वर्षावास भगवंताने जेतवनामध्ये केले आणि 6 वर्षावास माता विशाखाने निर्माण केल्या पूर्वाराम विहारामध्ये केले. म्हणजे श्रावस्ती या शहरामध्ये भगवंताने 25 वर्षावास केले. आणि त्यामुळे बहुतांश उपदेश भगवंताचे श्रावस्तीमध्ये. आपल्या इथे सुद्धा बुद्ध शासन, बुद्ध विहाराची निर्मिती आपण करत आहात. अर्ध्या स्वरूपामध्ये म्हणजे जवळपास 70% काम झालेलं आहे. 20% काम, 30% काम बाकी आहे. विहार निर्माण करत असताना किंवा विहाराचं कार्य करत असताना जे दान पुण्य आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो ते महान आणि असीम असं कुशल कर्म, पुण्यकर्म आपलं असते. आणि त्यामुळे भगवंताच्या देशना ज्या ज्या विहारामध्ये होत होत्या तेथील सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका याने आपल्या जीवनामध्ये अनंत असा पुण्याचा संचय केलेला आहे. एक वेळचा प्रसंग, भगवंत श्रावस्तीमध्ये जेव्हा वास्तव्य करत होते आणि श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना उपासक लोकांनी भगवंताला, भिक्खू संघाला भोजनाचं निमंत्रण दिलं. हा जो संदर्भ मी तुम्हाला सांगत आहे, दान दिल्यामुळे काय लाभ होतो, दान दिल्यामुळे काय आपलं पुण्यकर्म होतं, कुशल कर्म होतं, दान कशासाठी आपण द्यावं, दान आपण कसं द्यावं, दान आपण कुणाला द्यावं, दान ज्यांच्याकडे आपण देतो तो दानाचा योग्य सदुपयोग करतो का, ह्या सर्व गोष्टींच्या संदर्भामध्ये हे एक छोटंसं बौद्ध साहित्यामधील उदाहरण तुम्हाला या घटनेच्या द्वारा, या उपदेशाच्या द्वारा तुमच्या लक्षामध्ये येऊ शकते. कारण बघा, राजा प्रसेनजित एक वेळच्या प्रसंगी भगवंताकडे येत असतो आणि भगवंताला म्हणतो की भगवान, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. अनेक वेळा प्रश्न तो भगवंताला विचारत असे. तर भगवंत म्हणतात की महाराज विचारा. तर राजा प्रसेनजित भगवंताला म्हणतो की भगवान, दान कुणाला दिलं पाहिजे, दान कुणाला दिलं पाहिजे आणि कुणाला दान दिल्यानंतर पुण्य होते, असा प्रश्न जेव्हा राजा प्रसेनजित भगवंताला करत असतो तर तेव्हा भगवंत अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये राजा प्रसेनजित यांना उत्तर देतात. भगवंत म्हणतात की महाराज, ज्यांना बघितल्याबरोबर तुमच्या मनाला आनंद मिळतो, तुमचं मन प्रसन्न होते, प्रमोदित होते, उल्हासित होते आणि सहज
तुमच्या अंतर्मनामध्ये तशा प्रकारचा भाव उत्पन्न होतो की आपण यांना काहीतरी दिलं पाहिजे। अशा व्यक्तींना दान दिल्यानंतर तुमचं महान आणि असीम असं पुण्य होत असते। कारण दानाची व्याख्याच आहे त्याग। दान म्हणजे त्याग आहे। साध्या सोप्या भाषेमध्ये आपण त्याला त्याग असं म्हणत असतो। दान देण्याची जी मानसिक प्रवृत्ती आहे, दान देण्याची जी भावना आहे, ती भावना परिशुद्ध असली पाहिजे, ती भावना निर्मळ असली पाहिजे। प्रसन्न चित्ताने जेव्हा जेव्हा आपण दान पुण्य करत असतो, कारण दान देणे हे प्रसन्नतेचा भाव आहे। दान देणे हा बोधिसत्वाचा सद्गुण आहे। दान देणे हा बुद्धत्वाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे। त्यामुळे प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जेव्हा जेव्हा आपण दान पुण्य करत असतो, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो। तर एक वेळच्या प्रसंगी उपासक भगवंताला, भिक्खू संघाला भोजनाचं निमंत्रण देत असतात। निमंत्रण दिल्यानंतर राजांना सुद्धा त्या भोजनाचं निमंत्रण असते। भगवंताला, भिक्खू संघाला भोजनदान होतं। राजा पाहतो, अरे किती सुंदर उपासक उपासिकांनी भगवंतासाठी, भिक्खू संघासाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे। लगेच राजा भगवंताला उद्याच्या भोजनाचं निमंत्रण देत असतो आणि मनामध्ये असा विचार करतो की या भोजन दानापेक्षा अधिक चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं भोजन मी भिक्खू संघाला, भगवंताला देईल। आणि लगेच तो आदेश देतो की भिक्खू संघाच्या भोजनाची तुम्हाला तयारी करायची आहे। भगवंताला निमंत्रण देतो। दुसऱ्या दिवशी जेव्हा राजा भगवंताला भोजनासाठी बोलवतो, तर तेथे असणाऱ्या सर्व लोकांना सुद्धा तो सांगतो की उद्याच्या दान उत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं। लोक सुद्धा सहभागी होतात आणि लोक असा विचार की अरे काल जे आपण दान उत्सव केला, जे दान दिलं, त्यापेक्षा अधिक राजाने चांगल्या प्रकारचं दान पुण्य केलं। लगेच त्या लोकांच्या चित्तामध्ये अशी भावना उत्पन्न होते की याच्यापेक्षा अधिक चांगला आम्ही भिक्खू संघाला, भगवंताला भोजनदान देतो। लगेच ते भगवंताला उद्याच्या भोजनाचं निमंत्रण देतात। त्याच्यापेक्षा म्हणजे राजापेक्षा अधिक चांगलं दुसऱ्या दिवशी उपासक उपासिका भोजनाचं निमंत्रण देतात। भगवंताला भोजन बनवतात, राजाला सुद्धा निमंत्रण देतात। राजा विचार करतो की अरे मी जे दिलं त्याच्यापेक्षा यांनी अधिक चांगलं दिलं। पुन्हा तो भगवंताला विनंती करतो की भगवान, उद्याच्या भोजनाचं निमंत्रण तुम्ही स्वीकारा। यांनी दिलं त्याच्यापेक्षा अधिक चांगलं राजा पुन्हा दुसऱ्या दिवशी करत असतो। असं करताना एक वेळा, दोन वेळा नव्हे तर 7 वेळापर्यंत, म्हणजे 6 वेळापर्यंत स्पर्धा चालते। बघा, स्पर्धा चालते कशाची? स्पर्धा चालते चांगल्या प्रकारचं भोजन देण्याची। आपल्याकडे स्पर्धा कोणती चालते आहे की ना? आपल्याकडे स्पर्धा दुसऱ्याच चालतात, वेगवेगळ्या प्रकारच्या। तुम्हाला सगळं माहित आहे, सांगण्याची काही आवश्यकता नाही। आपल्याकडे वेगळ्या स्पर्धा चालतात। तर स्पर्धा करावी, ज्याला साध्या भाषेमध्ये काय म्हटलं, ईर्ष्या करावी। ईर्ष्या करावी, परंतु चांगल्या गोष्टींची आपण ईर्ष्या केली पाहिजे। जर चांगल्या गोष्टीची आपण ईर्ष्या करत असेल तर त्याचा लाभ होत असतो, परंतु वाईट गोष्टीची जर आपण ईर्ष्या करत असेल तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत नाही। 6 वेळा अशा प्रकारचं होते आणि 7व्या वेळी जेव्हा राजाची वेळ येते, तेव्हा राजा खिन्न असतो, उदास असतो। तो विचार करतो की अरे मी एवढी चांगली व्यवस्था करत आहे, पण लोक अधिक माझ्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारची व्यवस्था करत आहेत। तर तो आपल्या गच्चीवरती खिन्न अवस्थेमध्ये बसत असतो। तेवढ्यामध्ये राजा प्रसेनजित यांची पत्नी मल्लिका राणी तिथे येत असते आणि मल्लिका राणी आल्यानंतर अत्यंत सुंदर असं हे उदाहरण आहे बघा दानाच्या संदर्भामध्ये, की मनुष्याच्या चित्तामध्ये दानाची जी भावना आहे ती भावना कशा प्रकारची असावी। चेतनाहं कमं भिक्कवे असं भगवंतांनी म्हटलं आहे। म्हणजे ज्याप्रमाणे तुमच्या मनाची मानसिकता जशा प्रकारची असेल तशा प्रकारच्या मानसिकतेला अनुसरून तुम्हाला पुण्य त्या दानाचं प्राप्त होत असते। मग तुम्ही काय दान करता, किती दान करता, कशा प्रकारचं दान करता, याला विशेष काही महत्व नाही। तर ते दान कर्म करताना
तुमच्या चित्ताची तुमच्या मनाची मानसिकता कशा प्रकारची आहे यावरती ते पुण्यकर्म कुशल कर्म अवलंबून असते. जेव्हा मल्लिका येते राजाला खिन्न अवस्थेमध्ये बसताना ती पाहते तेव्हा म्हणते की महाराज असं तुम्ही उदास का बसलात, तुम्ही दुःखी का बसलात, तुम्ही कष्टी का बसलात. तर तेव्हा राजा म्हणते की तुला समजत नाही का, तुला माहित नाही का मी एवढा दुःखी आहे, मी एवढा कष्टी आहे, तुझ्या समोर ह्या सर्व गोष्टी चालतात तरी तुझ्या लक्षामध्ये येत नाही का. तर ती म्हणते की महाराज नेमकं काय झालं. हा सर्व वृत्तांत राजा मल्लिकेला सांगत असतो. तर मल्लिका म्हणते की महाराज यात काय मोठी गोष्ट आहे, ही तर फार सोपी गोष्ट आहे. महाराज तुम्ही या कौशल देशाचे राजे आहात आणि कौशल देशाचे राजे असताना ही तुमची जनता आहे, हे तुमचे लेकरं आहे, तुम्ही यांच्याकडून कसं हरू शकता. यांच्याकडून तुम्ही कधीही हरू शकत नाही, कारण तुम्ही कौशल देशाचे राजा आहात. तुम्ही जशा प्रकारचं पाहिजे तशा प्रकारचं सर्व काही करू शकता. तुम्ही राजे असल्यामुळे तुम्ही हरण्याचा प्रश्न उत्पन्न होतच नाही. महाराज बघते मी कशा प्रकारे हे लोक दानाची व्यवस्था करतात, मी त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पटीने तुम्हाला दानाची व्यवस्था करून दाखवते. आणि असं म्हटलं आहे बौद्ध साहित्यामध्ये अदृश्य दान पद्धती म्हणून हा संदर्भ बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला धम्मपद अठ्ठकथेमध्ये पाहायला मिळतो. फार मोठं ते संदर्भ मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये म्हणजे सांगत आहे. तर असं म्हटलं आहे की 500 भिक्खूंना मल्लिका राणी अत्यंत सुंदर प्रकारे व्यवस्था करत असते. 500 हत्ती श्वेत वस्त्र धारून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर असे आसन तयार करून, सुंदर भगवंतासाठी भिक्खू संघासाठी चांगल्या प्रकारचे आसन तयार करून, भोजन तयार करून म्हणजे एवढी मोठी व्यवस्था ती करते. असं म्हटलं आहे की त्या दान उत्सवासाठी जे मल्लिका राणीने अदृश्य दान उत्सव केला, त्या दान उत्सवासाठी त्या काळामध्ये 9 करोड रुपये खर्च झाले होते असं म्हटलं आहे. 9 करोड रुपये बघा, एका दिवसाच्या दान उत्सवासाठी 9 करोड रुपये मल्लिका राणीने खर्च केले होते. आपण विचार करू शकतो मग ती दान उत्सव पद्धती तिने कशा प्रकारे केली असेल. आणि अशा प्रकारे दान उत्सव केल्यानंतर तो लोकांना सुद्धा बोलवतो. लोक एवढं कसं काय करू शकतात, लोक तेवढं करू शकत नाहीत, पण लोक प्रसन्न असतात, आनंदी असतात. आणि भगवंत जेव्हा परिषदेला जाणतात, परिषदेला पाहतात, अनेक भिक्खूंना दान पुण्य दिलं जातं, सगळ्या भिक्षूंना वेगवेगळ्या प्रकारचं दान दिलं जातं, सर्व भिक्खू संघ अत्यंत प्रसन्न होतो, आनंदी होतो. आणि अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये भगवंत जेव्हा दानाचं अनुमोदन करतात, राजा छोटंसं आसन घेऊन भगवंताच्या समोर बसतो आणि राजाला असं वाटतं की आता मी एवढा मोठा खर्च केला, एवढं मोठं दान दिलं, भगवंत विस्तार रूपाने मला उपदेश करतील, अशा प्रकारे राजा प्रसेनजित यांची इच्छा असते. देशना देत असताना भगवंत त्या संपूर्ण जनसमूहाचं परिषदेच्या चित्ताचं अवलोकन करत असतात. तर त्या परिषदेमध्ये 2 व्यक्ती असतात, राजाचे मंत्री असतात ते. तर त्यापैकी एक जो मंत्री असतो जुन्न नावाचा आणि कन्न नावाचा, अशा प्रकारचे 2 मंत्री असतात. त्यापैकी एक मंत्री अशा प्रकारचा विचार करतो की बघा म्हणजे मनुष्याच्या चित्ताची जी मानसिकता आहे, कोणी जर दान करत असेल, कोणी कुशल कर्म करत असेल, कोणी पुण्यकर्म करत असेल, तर पुण्यकर्म करत असताना, कुशल कर्म करत असताना, दान कर्म करत असताना त्या दानामध्ये प्रसन्नता भाव असला पाहिजे. म्हणजे करणारा व्यक्ती तर प्रसन्न असलाच पाहिजे, आनंदी असलाच पाहिजे, परंतु ते दान कर्म करताना जे बघणारे लोक असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा प्रसन्नता असली पाहिजे, आनंद भाव असला पाहिजे. परंतु बघा मनुष्यांची मानसिक प्रवृत्ती समान नसते, सारखी नसते. कधी कधी मनुष्याला असं वाटतं की तोच काय दानशूर आहे का, किंवा तीच काय दानशूर आहे का, तेच दान करू शकतात का, मी दान करू शकत नाही का. जर कधी कधी बघा दान करताना बंधूजी काय म्हणतात, साधू म्हणा. दान देताना काय म्हणतो आपण, साधू साधू साधू. सार्वजनिक जर दान काय असेल तर म्हणतात की भंतीजी म्हणा, साधू म्हणा. म्हणजे जोपर्यंत साधू म्हणा असं भंतीजी म्हणत नाही तोपर्यंत आपण काय साधू म्हणत नाही. म्हणजे साधू म्हणणे काय, तर त्या दानामध्ये अनुमोदन देणे. साधू म्हणणे म्हणजे दानामध्ये अनुमोदन देणे. आपण साधू साधू अशा प्रकारचा शब्द प्रयोग, मग कोणीही जरी दान पुण्य करत असेल, त्या दान पुण्यामध्ये जर आपण नुसता साधुवाद जरी दिला असेल
तरी सुद्धा बघा आपलं महान असं पुण्यकर्म होते, असीम असं कुशल कर्म होते. देणाराचं तर कुशल कर्म होतेच होते, परंतु त्यामध्ये सहभागी होणाराचं सुद्धा कुशल कर्म पुण्यकर्म होत असते. कधी कधी काही लोक स्वतः देत नाहीत. एक ना 4 प्रकार जसं भगवंताने दानाचे प्रकार सांगितले, तर काही लोक दुसऱ्याला देण्याची प्रेरणा देत असतात, स्वतः मात्र देत नाहीत. कधी कधी काही लोक स्वतःही देत नाहीत आणि दुसऱ्यांना सुद्धा देऊ देत नाहीत. दुसरं कोणी जर देत असेल त्याला याला काय फायदा आहे, हे कशाला द्यायचं, यानं दिल्यानं काय होणार आहे, लय दानशूर झाले का, असं लोक म्हणतात. म्हणजे स्वतः तर बिलकुल कळतच नाहीत, परंतु इतर कोणी जर करत असेल तर त्यामध्ये सुद्धा अडथळा आणतात. काही लोक मात्र आपण करतायत पण दुसऱ्यांना प्रेरणा देत असतात. काही लोक इतरांना प्रेरणा देत नाहीत आणि आपणही करत नाहीत. काही लोक मात्र स्वतःही करतात आणि इतरांना सुद्धा प्रेरणा देतात. ते म्हणतात की नाही केलं पाहिजे, कुशल कर्म असते, पुण्य कर्म असते, चांगलं कर्म असते. परंतु काही लोक मात्र दुसऱ्यांनी केल्यानंतर त्याच्यामध्ये साधुवाद सुद्धा, प्रसन्नता सुद्धा त्या लोकांना लाभत नाही. तर हे 2 मंत्री असतात. त्या मंत्र्यापैकी एक मंत्री असा विचार करतो, बघा राजाने किती खर्च केला, 9 करोड रुपये राजाने खर्च केले. राणी मल्लिकेने सर्व प्रकारचे त्या अदृश्य दानाची व्यवस्था केली. एक विचार करतो, अरे राजा किती मूर्ख आहे. काय विचार करतो, 2 मंत्र्यापैकी एक मंत्री असा विचार करतो की राजा किती मूर्ख आहे. राजाने या दान उत्सवामध्ये 9 करोड रुपये खर्च केले. राजाने या दान उत्सवामध्ये 9 करोड रुपये खर्च केले. एवढं या भिक्षूंना दान दिलं, एवढं या भिक्षूंना दान देण्याची काय गरज होती. तो विचार काय करतो, एवढं या भिक्षूंना दान देण्याची काय गरज होते. आता हे भिक्षू काय करतील, चांगलं मस्त खाल्लं, आता विहारामध्ये जातील आणि झोपा काढतील. भिक्षू काय करणार आहे की नाही, असं म्हणजे तो एक विचार करतो. काय लोकांना तसंच वाटते. आजही वर्तमान काळामध्ये सुद्धा तसं वाटते, पूर्वी सुद्धा वाटत होतं आणि भविष्यामध्ये सुद्धा तसं वाटत. कारण मनुष्याच्या मनाची मानसिकता ही बघा भिन्न असते. तो विचार करतो आणि दुसरा असा विचार करतो, एक वाईट विचार करतो, अकुशल विचार करतो. एवढं जर आपल्या राज्यासाठी लावलं असतं, आपल्या जनतेसाठी लावलं असतं किंवा जनतेला दिलं असतं, गोरगरिबांना दिलं असतं तर किती चांगलं झालं असतं. अशा प्रकारचा तो विचार करतो एक मंत्री. दुसरा मंत्री असा विचार करतो की अरे राजा किती पुण्यवान आहे. बघा 2 व्यक्ती आहेत. एक विचार करतो राजा किती पुण्यवान आहे, राजा किती महान आहे. राजाने एवढं मोठं दान कर्म केलं, एवढं कुशल कर्म केलं, एवढं पुण्य कर्म केलं. जर माझ्याकडे असतं, माझ्याकडे जरी संपत्ती असते तर मी सुद्धा अशा प्रकारचं दान पुण्य केलं असतं. परंतु माझ्याकडे मात्र ही संपत्ती नाही आहे, मी करू शकलो नाही. परंतु राजाने जे काही दान दिलेलं आहे त्या दानामध्ये मात्र माझा सुद्धा सहभाग आहे, या दानाचं मी अनुमोदन करतो. अशा प्रकारे 2 मंत्री विचार करतात. एक अकुशल विचार करतो, एक चांगल्या प्रकारचा कुशल विचार करत असतो. आणि भगवंत जेव्हा देशना देतात तर देशना देण्याच्या पूर्वी भगवंत संपूर्ण परिषदेचं अवलोकन करत असतात आणि त्या 2 मंत्र्यांच्या चित्ताला भगवंत जाणतात. एक कुशल विचार करतो, एक अकुशल विचार करतो. तर राजाला असं वाटतं की भगवंत सविस्तर देशना देतील, परंतु भगवंताने मात्र एकाच गाथेवरती तिथे देशना दिली. त्या गाथेचा सार असा आहे की कंजूस मनुष्य, जो कृपण मनुष्य असतो, जो कंजूस मनुष्य असतो, तर तो कंजूस मनुष्य, कृपण मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही दान पुण्य करू शकत नाही. जो प्रज्ञावान मनुष्य असतो, जो ज्ञानी मनुष्य असतो, बुद्धिवान असतो, जो त्यागी मनुष्य असतो, केवळ तोच त्यागी मनुष्य दान पुण्य करू शकतो. आणि जो त्यागी मनुष्य दान पुण्य करतो, आपल्या दान पुण्याच्या बलाने तो सुखाला प्राप्त होत असतो. कंजूस मनुष्य अकुशल कर्मामुळे, कृपणतेमुळे दुर्गतीला अर्थात दुःखाच्या अवस्थेला तो प्राप्त होत असतो. अशा प्रकारे एका गाथेच्या द्वारा भगवंत उपदेश करतात आणि आसन उठतात आणि विहारामध्ये निघून जातात. राजा प्रसन्न होतो. राजाला असं वाटतं की भगवंताने सविस्तर देशना द्यायला पाहिजे होते. मी एवढं मोठं कुशल कर्म केलं, एवढं मोठं पुण्यकर्म केलं, माझं काही चुकलं तर नाही, असं राजाच्या मनामध्ये वाटते. आणि तो
उत्सव होतो, संपन्न होतो. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी सकाळी राजा विहारामध्ये जातो, भगवंताला प्रणाम करतो आणि भगवंताच्या बाजूला बसतो. तो म्हणतो, भगवान मला एक प्रश्न विचारायचा आहे. तर भगवंत म्हणतात की विचारा. तो म्हणतो, भगवान मोठ्या श्रद्धेने मी भिक्खू संघाला भोजनदान दिलं. मोठ्या श्रद्धेने भगवान मी भिक्खू संघाला हे सर्व काही दान पुण्य केलं. परंतु भगवान माझी अशी इच्छा होती की आपण सविस्तर रूपाने धम्मदेशना द्यावी. भगवान त्या दान पुण्यामध्ये, त्या कुशल कर्मामध्ये, त्या दानोत्सवामध्ये माझं काही चुकलं का? माझा काही अपराध झाला आहे का? माझ्याकडून काही कमी झालं का? भगवान असं असेल तर भगवंताने मला क्षमा करावी. अशा प्रकारे राजा प्रसेनजीत भगवंताला बोलत असतो. तेव्हा भगवंत म्हणतात की महाराज असं बिलकुल म्हणू नका. तुम्ही जे दान पुण्य केलं ते अत्यंत प्रसन्नतेने केलं, आनंदाने केलं. महाराज अशा प्रकारचं दान पुण्य भगवंताच्या संपूर्ण जीवनामध्ये फक्त एकदाच होत असते. पुन्हा पुन्हा अशा प्रकारचं दान पुण्य भगवंताच्या जीवनामध्ये होत नाही. एवढं मोठं महान तुम्ही अदृश्य दान केलं, यासारखं पुन्हा भगवंताच्या जीवनामध्ये कधी दान होणार नाही. तुम्ही असं का म्हणता? तर तो म्हणतो, भगवान जर असं असेल तर भगवान मग आपण सविस्तर देशना का नाही दिली? आपण दीर्घ उपदेश का नाही दिला? भगवान माझी फार इच्छा होते की भगवंताने दीर्घ उपदेश करावा भगवान, परंतु आपण तो उपदेश केला नाही. काय कारण होतं भगवान दीर्घ उपदेश न करण्याला? तर तेव्हा भगवंत म्हणतात की महाराज परिषद ती अशुद्ध होती. परिषद अशुद्ध होते म्हणजे तो समोर बसलेला जो जनसमूह आहे तो जनसमूह शुद्ध नव्हता, अशुद्ध होता. काय झालं भगवान? कोण होतं अशुद्ध त्यामध्ये? तर भगवंत म्हणतात की तुमच्या 2 मंत्र्यांना बोलवा आणि त्यांना विचारा की तुम्ही काय तुमच्या चित्तामध्ये विचार उत्पन्न केला. तर जो पहिला मंत्री असतो तो असा विचार करतो की राजा किती मूर्ख आहे, राजा किती अडाणी आहे. राजा भगवंत जसे सांगतात तशा प्रकारे राजा करतो, राजा जसं सांगतात तसं भगवंत करतात. अशा प्रकारे अकुशल विचार त्यांनी निर्माण केला. दुसऱ्याने कुशल विचार केला की राजा किती महान आहे, पुण्यवान आहे. तर त्या दोन्ही मंत्र्याचे 2 विचार मात्र त्या ठिकाणी तो भगवंतासमोर बोलून दाखवतो. तेव्हा राजा अत्यंत नम्रतेने, प्रसन्नतेने त्याला म्हणतो की मी तुला काही मागितलं होतं का? हे जे दान पुण्य मी केलं, 9 करोड रुपये जे मी खर्च केले, या 9 करोड रुपये खर्च करत असताना जी जनतेचा जो पैसा आहे म्हणजे जो राजकोष आहे, या राजकोषामधील 1 रुपया सुद्धा मी खर्च केलेला नाही आहे. मी माझ्या स्वतःचं वैयक्तिक जे काही माझ्या परिवाराची जी धनसंपदा होते त्या वैयक्तिक धनसंपदेमधून हा 9 करोड रुपये मी खर्च केला आहे. भल्या माणसा, हे दान पुण्य कर्म करत असताना, हे कुशल कर्म करत असताना, हा उत्सव करत असताना मी तुला एखादा रुपया मागितला का? मी तुला असं म्हटलं का की मला कमी पडत आहे, तुझ्याकडून थोडंफार दे? जर मी तुला असं काही म्हटलं नाही आहे तर मी एवढं मोठं दान पुण्य कर्म करत असताना तुझ्या मनाला अप्रसन्नता का लाभावी? तुला वाईट का वाटावं? तू अकुशल विचार का करावा? अशा प्रकारे राजा त्याला प्रसन्नतेने विचारतो आणि म्हणतो की तू तुझ्यासारखा व्यक्ती जो की माझ्याबद्दल असा विचार करत आहे तर तू माझ्या राज्यामध्ये राहण्याचा लायकीचा नाही आहे. राज्यामधून असं म्हटलं की त्याला तो हकलून देतो. आणि जो कुशल विचार उत्पन्न करतो, चांगला विचार उत्पन्न करतो, तर त्याला म्हणतो की तू भल्या माणसा, आजपासून 7 दिवसापर्यंत माझं संपूर्ण राज्य मी तुला देतो. तुला जसं वाटेल तशा प्रकारचं दान कर्म, कुशल कर्म, पुण्य कर्म तू करू शकतो. 7 दिवसापर्यंत तो बघा भगवंताची सेवा करतो, भिक्खू संघाची सेवा करतो, उत्सव करत असतो. म्हणजे अशा पद्धतीने भगवंताच्या जीवनामध्ये हे अदृश्य दान राणी मल्लिकेने, राजा प्रसेनजीतने हे दान पुण्य केलं आहे. उदाहरण सांगण्यात तात्पर्य हे आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये आपण जे जे काही कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, दान कर्म करत असतो, तर दान कर्म करत असताना आपलं चित्त हे नेहमी प्रसन्न असावं, नेहमी आनंदी असावं. आपण तर कुशल कर्म करावंच, आपण तर पुण्य कर्म करावंच, परंतु इतर कोणी जर कुशल कर्म करत असेल, पुण्य कर्म करत असेल, दान कर्म करत असेल, शीलाचं पालन करत असेल, तर त्यामध्ये सुद्धा आपण आपला जे काही अनुमोदन ज्याला म्हटलं आहे, प्रसन्न भाव म्हटला आहे, तर तो प्रसन्न भाव त्या दान पुण्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं असते. आणि त्यामुळे दान पुण्य हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्या जीवनाला
जर सुखाच्या मार्गाकडे जर आपल्याला घेऊन जायचं आहे, आपलं जीवन जर दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपल्याला घेऊन जायचं आहे, या नश्वर जीवनाला जर दुःखमुक्त करून घ्यायचं असेल तर मनुष्याने दान पुण्य करावं, शीलाचं पालन करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा, स्वतःमध्ये उत्पन्न होणारे जे काही विकार असतील, राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, या सर्व प्रकारच्या विकाराला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण दानाशिवाय काहीही होऊ शकत नाही. दानाशिवाय मनुष्य कुशल कर्म करू शकत नाही, पुण्य कर्म करू शकत नाही. कारण दान हा मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असा घटक आहे, महत्वपूर्ण असा अंग आहे. बोधिसत्व, बुद्धत्व, एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करण्यासाठी या दान महत्वपूर्ण अंगाला, पारमितेला तो धारण करत असतो. आणि या पारमितेला धारण करून तो बोधिसत्व सदतीस बोधिपाक्ष धर्माचं अनुसरण करतो, आचरण करत असतो. त्याचं पहिलं अंग हे दान आहे. दानाशिवाय धर्म नाही. भगवंत असे म्हणते की भिक्षुंनो, माझ्या जीवनामध्ये जे मी कुशल कर्म केलं, पुण्य कर्म केलं, आज ज्या सुखाची मी अनुभूती घेत आहे, या सुखाची अनुभूती केवळ मी केलेल्या कुशल कर्मामुळे, पुण्य कर्मामुळे, दान कर्मामुळे आहे. आणि त्यामुळे आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये हे कुशल कर्म, हे पुण्य कर्म केलं पाहिजे. आपल्या बुद्ध शासन विहाराचं काम सुद्धा आपल्याला करायचं आहे. विहाराच्या कामासाठी दान पुण्य कर्म करणे, भिक्खूंच्या निवासासाठी दान पुण्य कर्म करणे, भिक्षूंना जे 4 प्रथे भगवंताने सांगितले, सदग्रस्तांना दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी बघा भगवंताने 4 प्रथे सांगितल्या आहे. त्यापैकी विहार प्रथे आहे, म्हणजे विहाराचं, निवासाचं जे दान पुण्य करणे. या विहाराच्या दानासाठी, भिक्खू निवासाच्या दानासाठी जे काय आपण दान पुण्य करत असतो तर ते महान फळ देणार आपल्यासाठी ठरत असते. मग पिंडपात असेल, जसं आपण भोजनदान देत असतो भिक्खू संघाला, भोजनदान देणं सुद्धा महान आणि असीम असं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. जे काही आपल्या श्रद्धेने आपण जे दान देत असतो. भोजन प्रथे सुद्धा आहे, औषधी प्रथे सुद्धा आहे. आपण भिक्खू संघाला औषधीचं सुद्धा दान पुण्य करत असतो. म्हणजे अशा पद्धतीने विहार दान असेल, कुटी दान असेल, शयनासन दान असेल, भोजन दान असेल, चिवर दान असेल, परिष्कार दान असेल, औषधी दान असेल, या सर्व प्रकारच्या दानाला आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण केलं पाहिजे बघा. आणि त्यामुळे बुद्ध शासन, बुद्ध विहार आपल्या या गावामध्ये निर्माण होत आहे. निश्चितपणे आपण बोलता बोलता जे काही सूत्रसंचालन करणारे श्रद्धा संपन्न उपासक होते, की आपल्या या परिसरामधून म्हणजे गावातील सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकाच्या दान बलातूनच या सुंदर अशा विहाराची ही निर्मिती होत आहे असं त्यांनी बोलताना सांगितलं. ही अत्यंत स्तुत्य आणि चांगल्या प्रकारची बाब आहे. कारण आपल्याकडे बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे सर्व काही आपल्याला प्राप्त होत आहे. आणि त्यामुळे बघा, या आपल्या येणाऱ्या भावी पिढीला जर तुम्हाला चांगल्या प्रकारच्या मार्गाला न्यायचं असेल, त्यांना चांगलं घडवायचं असेल, त्यांना चांगलं बनवायचं असेल तर विहाराची निर्मिती होणे, लायब्ररी सुद्धा आपण निर्माण करत आहात, ती लायब्ररी निर्माण होणे, तिथे वाचनालय निर्माण होणे ही काळाची गरज आहे. ज्या ज्या वर्तमान काळामध्ये ज्या ज्या आवश्यक गरजा आपली उन्नती करण्यासाठी आहेत, त्या सर्व प्रकारच्या गरजा आपण पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा. बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे हे सर्व सुखपूर्वक जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी मी माझ्याकडून काय देऊ शकतो, मी काय करू शकतो, माझं काय योगदान देऊ शकतो, अशा प्रकारचा एक सम्यक संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं स्वतःचं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण सर्वांनी जे जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, दान कर्म केलं, अगदी छोटंसं का होईना, त्या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य वर्णाने बलप्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.